हॅलो एव्हरीवन. आपण 2024चा सीसेट सॉल्व्ह करतो आहे. मागचा व्हिडिओ जो आहे आणि आजचा व्हिडिओ याच्यामध्ये जवळपास एक आठवड्याचा फरक आहे, गॅप झाला आहे. कारण मी काही पर्सनल कारणामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. खरं तर सध्या मला ते एवढे दिवस गॅप द्यायला नव्हता पाहिजे, कारण आता एक्झाम फार जवळ आलेली आहे. तरी पण असं तुम्ही करू शकता. हे जस्ट आपल्याला एक जे नवीन स्टुडंट्स आहे, जे फर्स्ट टाईम एक्झाम देणार आहे, त्यांना एक पॅटर्न माहिती व्हावं या उद्देशाने मी हे व्हिडिओ बनवले आहेत. तरी पण बघा, ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे त्यांना तर सगळा आयडिया असतोच की कसं काय करायचं आहे, कसं पेपर द्यायचा आहे. चला आपण आता आजचा उतारा बघूया. हा जो उतारा आहे याच्यावर आपल्याला क्वेश्चन नंबर 46 टू क्वेश्चन नंबर 50 आन्सर द्यायचे आहे आणि हा इंग्लिशमध्ये आहे. हा उतारा हा मी वाचलेला आहे, तुम्ही पण वाचून घ्या. या उतार्यामध्ये बघा, हा याचा एक 3 पॅराग्राफ इथे दिलेले आहे आणि पुढचे पॅराग्राफ दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा, हा 4थ्या नंबरचा गुड वे ऑफ रायडिंग युअर सेल्फ पासून शेवटपर्यंत हा चौथा याचा पॅराग्राफ आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये फक्त 2च लाईन आहे, तरी पण आपण त्याला पॅराग्राफ म्हणून कन्सिडर करू आणि बाकीचे 3 पॅराग्राफ मोठे मोठे आहेत. तर चला आपण बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन किंवा ऑप्शन्स. वी कॅन अवॉइड फुलिश ओपिनियन्स बाय. हा जो उतारा आहे ना, हा कसा आहे माहिती आहे का, एक लेख, म्हणजे एक लेख आहे, त्याच्यातून हा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आपण काय असते, मनामध्ये आपण काहीतरी अशा धारणा करून ठेवतो की हे असंच आहे, ते तसंच आहे, पण आपण त्याला ॲक्च्युली ऑब्झर्व करत नाही किंवा त्याची पडताळणी करत नाही व्यवस्थित, आणि ते आपल्या डोक्यामध्ये आपण तसंच विचार फिट करून ठेवून देतो की हे असं होत असते. पण ते तसं नाही आहे. आपण जर विचार केला, व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं, तर ते जे म्हणजे मान्यता जी असते ना, आपण मनात काहीतरी करून ठेवून देतो एक, तसं ते त्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. तर वी कॅन अवॉइड फुलिश ओपिनियन्स बाय. तर याच्यामध्ये बघा 3 रिझन आहे. वे ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे आपण ऑब्झर्वेशन करून फुलिश ओपिनियन आपण अवॉइड करू शकतो. आणि त्याच्यानंतर बघा, सी जो आहे, सी मधला जो ऑप्शन आहे, चेकिंग वेदर अँड अपोजिट ओपिनियन मेक्स अस अँग्री. तर हे बघा, पॅराग्राफ 2 मध्ये लिहिलेला आहे, इफ द मॅटर इज वन दॅट कॅन सेटल बाय ऑब्झर्वेशन, मेक द ऑब्झर्वेशन युअर सेल्फ. तर याच्यामध्ये पहिला जो आहे ऑप्शन तो येतोय. त्याच्यानंतर तिसरा पॅराग्राफमध्ये, इफ अन ओपिनियन कॉन्ट्ररी टू युअर ओन मेक्स यू अँग्री, दॅट इज अ साइन दॅट यू आर सबकॉन्शियसली अवेअर ऑफ हॅव्हिंग नो गुड रिझन. तर याच्यावरून आपल्याला हा सी जो आहे, सी नंबरचा जो पॉईंट आहे तो आपला क्लिअर होतो. आणि त्याच्यानंतर पॅराग्राफ 4 मध्ये बघा, अ गुड वे ऑफ रायडिंग युअर सेल्फ ऑफ सर्टन काइंड्स ऑफ dogmatism is to become aware of opinions held in social circles different from your own. तर ह्याच्यावरून आपल्याला हे जो डी नंबरचा पॉईंट आहे, बाय acquainting ourselves of opinions held in different social circles. तर हा याच्यामध्ये आपल्याला जर फुलिश ओपिनियन्स आपल्याला अवॉइड करायचे असेल, तर हे जे 3 पॉईंट आहे, वे ऑफ ऑब्झर्वेशन, त्याच्यानंतर चेकिंग वेदर अँड ऑपोजिट ओपिनियन मेक्स अस अँग्री, आणि त्याच्यानंतर बाय ॲक्वेंटिंग आवर ऑफ ओपिनियन्स हेल्ड इन डिफरंट सोशल सर्कल्स. तर हे 3 याच्यामध्ये आपल्याला ह्या 3 पॉईंट्सवरून आपण हे फुलिश ओपिनियन जे आहे ते अवॉइड करू शकतो. तर याचा आन्सर कुठला येतोय? ऑप्शन नंबर 3 जो आहे, ए, सी आणि डी याचा आन्सर आहे. मी याचं क्लॅरिफिकेशन देणारच आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 बघा, द रायटर मेन्शन्स अर्थमॅटिक अँड जिओग्राफी बिकॉज. तर याच्यामध्ये असं नाही आहे की म्हणजे ते अंकगणित आणि जिओग्राफीबद्दल नॉलेज असलं पाहिजे म्हणून, तसं नाही. त्यांनी फक्त एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे. तर फक्त याच्यामध्ये जो सी नंबरचा पॉईंट आहे, द 2 ओपिनियन्स ही मेन्शन अर्लियर हॅव टू डू विथ दीज सब्जेक्ट्स. ठीक आहे ना, त्याच्याशी सब्जेक्टशी काही घेणं देणं नाही आहे, फक्त ते उदाहरण म्हणून दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर फक्त सी जो आहे तो याचा आन्सर येईल. ऑनली सी, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. पॅराग्राफ 3 मध्ये लिहिलेलं आहे बघा, इफ समवन मेंटेन्स दॅट 2 and 2 are 5 or that Iceland is on the equator, you feel pity rather than anger unless you know so little of arithmetic or geography that is opinion shake your own contrary convictions. तर याच्यामध्ये ॲक्च्युली सब्जेक्टशी काही मतलब नाही आहे, त्यांनी फक्त उदाहरणसाठी म्हणून ते दिलेलं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये मॅच द फॉलोइंग. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं व्हॉकॅब्युलरी चांगलं असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये जो ए आहे, याचा पेअर कुठला आहे तो बघा, इनहॅरंटली याचा अर्थ असतो बाय इट्स व्हेरी नेचर. हा येतो ए. ठीक आहे ना, एचा येतोय चौथावाला. त्याच्यानंतर डॉगमॅटिझम म्हणजे ऑथोरायटॅरिझम. ठीक आहे ना, असर्टिंग ओपिनियन्स ॲरोगेंटली सिमिलर टू ऑथोरायटॅरिझम. सॉरी. तर याचा जो आहे बीचा येतोय
5वा नंबरचा जो आहे बी आहे, त्याचं मिनिंग होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्सिक्युशन म्हणजे होतं बघा क्रुएलिटी म्हणजे सी जो आहे सेकंड आहे, तो सीचा जो पेअर आहे तो सेकंडवाला आहे. त्याच्यानंतर प्रिज्युडिस म्हणजे अनरिजनेबल डिसलाईक ऑर प्रिफरन्स. तर अनरिजनेबल डिसलाईक ऑर प्रिफरन्स म्हणजे डी येतो आहे फर्स्टवाल्यामध्ये, डी येतो आहे. ठीक आहे ना, म्हणजे डीचा पेअर आहे फर्स्ट. त्याच्यानंतर इन्सुलर म्हणजे असते नॅरो माइंडेड. ठीक आहे. तर याचा येतो बघा सीचा येतो ईचा थर्ड येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे एचा येतो आहे तुम्हाला बघा फोर्थ. तर पहिलावाला जो ऑप्शन आहे याच्यातला हाच याचा आन्सर आहे, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो आहे. चला क्वेश्चन नंबर 49 बघू. क्वेश्चन नंबर 49 बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द गिवन पॅसेज. हा पॅसेज जो दिलेला आहे त्याच्यामध्ये वाचल्यानंतर हे जे सगळे पॉईंट्स दिलेले आहे त्याच्यातला ट्रू कुठला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तो जो ए आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युली जे हेज हॉक्स जे आहे ते ब्लॅक बीटल्सला खातात, याच्यामध्ये लिहिलं आहे नाही खात, तर मग हा ट्रू नाही आहे, हा फॉल्स आहे. ठीक आहे, हा फॉल्स झाला. वुमन हॅव फ्युअर टीथ दॅन मॅन. तर याच्यामध्ये दिलेलं आहे पण असं नसते. ठीक आहे ना, लेडीजला आणि जेंट्सला सगळ्यांनाच मॅन आणि वुमनला दात सेम असतात, तर हा पण चुकीचा आहे. डॉगमॅटिझम इज अ गुड थिंग, हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. फक्त द रायटर लिव्ड आउटसाइड हिज ओन कंट्री, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर वन शुड कीप वन सेल्फ अवे फ्रॉम प्रिज्युडिसेस, तर हा पण बरोबर आहे. तर असे डी आणि ई हे दोनच स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. तर याचा आन्सर येतो ऑप्शन नंबर 2, डी अँड ई. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा, अकॉर्डिंग टू द रायटर, हा जो पॅसेज ज्यांनी लिहिलेला आहे त्यांच्यानुसार हे जे 5 स्टेटमेंट दिलेले आहे तर त्याच्यामधले जेव्हा आपण पूर्ण पॅराग्राफ नीट वाचलं तर आपल्याला कळतं याच्यामध्ये की हा जो आहे पहिलावाला जो आहे तो फॉल्स आहे, हा फॉल्स आहे. ठीक आहे. इंटेलेक्च्युअल्स डू नॉट कमिट मिस्टेक्स, असं नाही आहे, सगळ्यांकडूनच चुका होतात. ठीक आहे. मॅनकाइंड इज इन्क्लाइन टू कमिट मिस्टेक, हे तर बरोबर आहे, हे ट्रू आहे. कारण माणूस जो आहे, आपण मराठीत पण म्हणतो माणूस चुकीचा पुतळा आहे, म्हणजे माणसाकडून चुका होताच होतात है ना, चूक नाही होत तो माणूसच नाही, असं आहे. तर हे ट्रू आहे. त्याच्यानंतर मॅनकाइंड इज प्रॉन टू अवॉइड फुलिश ओपिनियन्स, हा फॉल्स आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर थिओलॉजी कंटेन्स ओनली ओपिनियन, हा ट्रू आहे. त्याच्यानंतर नॉलेज इज डिफरंट फ्रॉम ओपिनियन, हा पण ट्रू आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा बी, टी आणि ई हे 3 स्टेटमेंट जे आहे रायटरच्या अनुसार हे बरोबर आहे. तर याच्यामधला आन्सर काय येतो बघा, बी, डी आणि ई. तर याचा आन्सर येतो बघा ऑप्शन नंबर 4, बी, डी आणि ई. तर अशा प्रकारे आपला हा पण उतारा कंप्लीट झाला आहे. आता उद्यापासून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजंट टेस्टचे जे क्वेश्चन्स असतात ते आपण घेऊया. ठीक आहे. तर ॲक्च्युली आज माझं म्हणजे मेंटली मी पण डिस्टर्ब आहे, तर त्याच्यामुळे जरा मला बरोबर एक्सप्लेन करता नाही आलं, तरी पण याच्यामध्ये जे शेवटी मी एक्सप्लेनेशन देणार आहे ते तुम्ही बघून हा उतारा व्यवस्थित वाचून सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. Explanation of question number 46 and 47, explanation of 48, 49 and explanation of question number 50.